नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये पार्थचा ॲक्सिडेंट होता होता राहतो. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते आहे जेव्हा नंदिनी पार्थच्या रूममध्ये येते. बाहेरचा बोर्ड बघून नंदिनी आणि जीवा असा बोर्ड रम्या आणि मंजू आत्यांनी लावलेला आहे. मुद्दामून नंदिनी पार्थच्या रूममध्ये यावी म्हणून. नंदिनी पार्थच्या रूममध्ये येते आणि मागे पार्थ पण तिथे येतो. कारण त्या आधीपर्यंत रम्याने तो बोर्ड चेंज केलेला आहे तो पार्थ आणि काव्या. त्यामुळे त्याला काही दिसत नाही ते आणि तो रूममध्ये येतो त्याच्या. तेव्हा मग तिथं कन्व्हर्सेशन होत आहे. नंदिनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण पार्थ तिला विचारत आहे, की "तुम्ही एवढ्या शांत कसा आहात? मला असं म्हणजे मी काय करू मला सांगा" म्हणून. नंदिनी पण तेच सांगते, की काव्या आणि जीवा लहान आहेत. ते आदळआपट किंवा ते तसं वागू शकतात. पण आपण असं वागू नाही शकत. आपण थोरले आहोत. आपण त्यांना समजून घ्यायला हवं वगैरे. पार्थ म्हणतोय, की हे सगळं तेच माझ्या आईने पण मला तेच म्हटलं, बाबा पण मला तेच म्हणत आहे. असं वाटत आहे, की मोठं होण्याचा मला आता राग यायला लागलेला आहे. मी मोठा आहे म्हणून मी समजून घ्यायचं. मी काय करावं? तुम्ही शांतपणे सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. ती काव्य आदळआपट करते आणि जीवा सिच्युएशनपासून पळून जातो. मी काय करावं मला कळत नाहीये. मी असं वाटत आहे, की खूप असं माझ्या मनात काय आहे ते पूर्ण झालेलं नाहीये आणि तो नंदिनीकडे बघतोय आणि तो म्हणतो, की मला खरंच कळत नाहीये, की काय करावं आता? तर तेवढ्यात म्हणजे तो आपलं फ्रस्ट्रेशन खूप असं काढत आहे. तो म्हणतो, की तुम्ही जर माझ्या लाईफमध्ये असते, तर तुमच्याकडे मी मन मोकळं केलं असतं. परंतु आता तोही अधिकार मी गमावलेला आहे. तर असं तसं तो बोलत असतो. तर नंदिनी त्याला सांत्वना द्यायला जाईलच, की तेवढ्या तिथे काव्या येते रूममध्ये आणि काव्या तर दोघांना एकत्र बघते. परंतु काव्याचं रिएक्शन काहीच नसतं. इट्स लाइक तिला काही फरकही नाही पडत. पण तेवढ्या तिथे रम्या आणि मंजू आत्या पण येतात आणि म्हणतात, की "नंदिनी तू इथे काय करतेस? ही तर पार्थची रूम आहे." नंदिनी म्हणते, "मी तर बाहेर बोर्ड पाहिलं होतं, की जीवा आणि नंदिनी लिहिलेलं होतं. त्यामुळे मी इथे आले." अ, पण रम्या म्हणते, की "नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुला चष्मा वगैरे आहे का?" ती तिला बाहेर जाऊन ते बोर्ड दाखवते. नंदिनी म्हणते, "मी खरंच तिथे जीवा आणि हे पाहिलं होतं, नंदिनी पाहिलं होतं." मग रम्या आणि मंजू आत्या अ, त्यांना खूप असं टोमणे देत आहेत, त्रास देत आहेत, की "नंदिनी इथे कशी? अच्छा तू काव्य आणि पार्थला चिडवायला आली आहेस का?" वगैरे, वगैरे. त्यानंतर "तू तुझ्या फर्स्ट नाईटसाठी जीवाच्या रूममध्ये जा ना, जीवा तुझी वाट बघत असेल बरं का, जा" वगैरे. तर असं खूप जास्त टोमणे वगैरे देतात, जेणेकरून त्यांना वाईट वाटावं. नंदिनी तिथून रडत-रडत निघून जाते आणि इकडे रम्या आणि मंजू आत्या यांचे टोमणे कायम चालूच राहतात काव्यासाठी आणि पार्थसाठी. ते म्हणतात, की "अच्छा तुम्ही आता आराम करा. आम्ही बेड खाली बेडशीट खाली पापड वगैरे नाही ठेवलेले आहेत बरं. उशीच्या तिथे पण काही नाही ठेवलेलं आहे. रूममध्ये पण कोणी लपलेलं नाहीये वगैरे." हे सगळं एक-एक ऐकून असं वाटत आहे, की काटा टोचल्यासारखं पार्थ आणि काव्याला असह्य होत आहे. तर एक पार्थचा लिमिट क्रॉस होतो आणि तो म्हणतो, की "बास तो जोरात ओरडतो आणि बस झालं. सिच्युएशन काय आहे तुम्हाला काही कळत आहे का? काव्याच्या आईला हार्ट अटॅक आलेला होता. तुम्ही इथून जावं." मग रम्या सॉरी म्हणते काव्याला, परंतु पार्थ ओरडतो आणि म्हणतो, की "जा आता." आणि मग ते दोघे तिथून निघून जातात हसत-हसत ते बोर्ड बघत. कारण त्यांना माहिती आहे, की आता चौघंही तमाशा करणार आहेत. त्यानंतर काव्या हे सगळं रूम वगैरे सजवते बघते. तिचं तर डोकं आधीच सटकलेलं आहे. त्यात ते हे रूम वगैरे सजवलेलं ती बघते. तर ती रूम असं उद्ध्वस्त करण्याचा इकडे-तिकडे फिरण्याचा प्रयत्न करत आहे. पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, "काव्या प्लीज, आदळआपट प्लीज नका करू आणि मला फक्त शांतता हवी आहे. मी शांततेसाठी खूप तरसत आहे. मला शांतता हवी आहे. मला माहिती आहे की सिच्युएशन सगळ्या काय आहेत आणि तुमच्या माहितीसाठी मी हे करायला काहीही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही जसा विचार करत आहे, तुम्हाला त्याची भीती वाटत आहे, तसं काहीही होणार नाहीये. तुम्ही इथे आराम करा. मला वाटतं की तुम्ही थकल्या असणार. तुम्ही इथे आराम करा. मी बाहेर जातो." आणि पार्थ तिथे उसी घेऊन बाहेर चालला जातो. दुसरीकडे नंदिनी ज्या त्या जीवाच्या रूममध्ये येते. ती बघते की ती पण रूम सजवलेली आहे. तिला पण ते असं कसं तरी होतं. ती सजवलेली रूम बघत आहे. तिथे जीवा आणि नंदिनी लिहिलेलं आहे. ती रूममध्ये येते आणि बेडवर बसते. तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवा ते सगळं बघतो बोर्ड वगैरे. तर त्याला खूप अनावर होतो. तो बोर्ड असं काढून फेकतो. त्यानंतर ते रूममधले जे बलून असतात, तो फोडण्याचा प्रयत्न करतो. पण तो नंदिनीकडे बघतो आणि मग तो सॉरी म्हणतो. नंदिनीला मागतो की पिन आहे का हेअर पिन दे म्हणून. नंदिनी हेअर पिन देते. जीवा म्हणजे असं खूप असं ते बलून वगैरे फोडत आहे. तो खूप आदळआपट करत आहे. कारण त्याला खूप प्रचंड रागलेला आहे, की हे सगळं काय आहे? मला माहिती आहे, की हे ते रम्या आणि मंजू आत्यानेच केलेलं असणार. कशाला आपल्या स्वतःही जगू देत नाही वगैरे, वगैरे. आणि तो ते सगळे रूममधले बलून फोडायला लागतो. एक-एक बलून फोडण्याचा जो आवाज आहे, त्या आवाजाने नंदिनीला पण खूप घाबरते. तिला पण रडू येतं आणि दुसरीकडे रम्या पण कान लावून त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकत आहे. रम्या खूप खुश होते, की तो जीवा बलून फोडत आहे आणि तिला आता ऐकायचं असतं, की ते दोघं काय म्हणणार, काय बोलणार. तर रम्या तिथेच असते त्या दोघांचं बोलणं ऐकायला. तर जेव्हा ते बलून फोडत आहे, त्यानंतर तो पिन द्यायला नंदिनीकडे बघतो, तर नंदिनी रडत आहे. तो अजून एकदा सॉरी म्हणतो आणि असं तो बेडवर बसणारच, की त्याला ते अ, गुलाबाच्या पाकळ्यांनी बनलेलं दिल दिसतं. तेव्हा ते पण तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. ते पाकळ्या असं तो हातात घेतो आणि कुठे फेकू बघतो. तर नंदिनी आपला पदर समोर करते. मग जीवा त्या पदरामध्ये त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकते आणि नंदिनी त्या जाऊन तिकडे फेकून येते. त्यानंतर जेव्हा म्हणतो, की "सॉरी, पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही तुम्ही थकला असाल. तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडवर झोपा. मी खाली झोपतो." नंदिनी म्हणते, "नाही, नाही, इट्स ओके. मी खाली झोपते. तुम्ही तुम्ही झोपा बेडवर." पण जेव्हा म्हणतो, की "माहिती आहे, की आपलं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय. भलेही आपल्या मर्जीने झालंय, परंतु ती जबरदस्तीच होती. आपल्या मनाने नाही झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं, की थोडं वेळ घ्यायला हवा आणि जोपर्यंत मी माझ्या मनाला तयार करत नाही, तोपर्यंत तर नंदिनी पण तेच म्हणते. माझं पण म्हणणं हेच आहे, की आपण थोडंसं वेळ द्यायला हवा. एकमेकांना वेळ द्यायला हवा. कारण आपण एकमेकांना जोपर्यंत जाणून नाही घेणार, तोपर्यंत गोष्टी पुढे कशा जाणार? या नात्याचं काय होणार? जेव्हा म्हणतो, की माहीत नाही या नात्याचं काय होणार? पुढे जाणार हे नातं, की कुठे विस्कटणार? मला काहीच माहिती नाहीये. जोपर्यंत मी शुअर नाहीये, तोपर्यंत आपल्यामध्ये काहीच होणार नाही.
नाही आपण असं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करू, टाईम घालवू किंवा काहीच होणार नाही कुठल्याच प्रकारचं. त्यामुळे मला माहिती नाही की या नात्याचं भवितव्य काय आहे. तर रम्या हे ऐकून ती खूप खुश होते, की आता जीवाकडून तर येणार तर काहीच नाहीये. त्याला तरी नातं संपुष्टात आणण्याचा तो विचार सुरू आहे. तर रम्या खुश होतीये, की "नंदिनी बघ नातू तुला जीवा मिळणार नाही, तुला पार्थ मिळणार. तुला घरातून कसं हाकलून देतो तू तू बघ फक्त." तर रम्या खुश होती, तिला हेच ऐकायचं असतं. त्यानंतर जीवा खाली झोपतो अंथरूण टाकून. तिथे पार्थसुद्धा बाहेर हॉलमध्ये येतो, झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही झोप येत नाही. तो गाडीची चावी घेऊन गाडी काढून बाहेर निघतो ड्राईव्ह करायला. दुसरीकडे नंदिनी पण बेडवर अशी झोपते आणि विचार करते, "जीवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल, परंतु त्याआधी मला काव्यासोबत राहणं गरजेचं आहे." काव्या आई तशी खूप चिडचिड करत नाही, खूप बालिशपणाने वागत आहे. माहीत नाही मुलगी मॅच्युअर कधी होणार. त्यामुळे मला तिला सांभाळणं पहिले प्रायोरिटी आहे आणि नंदिनी काव्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे पार्थ बाहेर पडत आहे. त्याने ड्राईव्ह करत आहे तर तो असा म्हणजे नंदिनीच्या विचारामध्ये आहे, की नंदिनी आणि त्याची लग्नानंतरची ती पहिलीच भेट होती, जेव्हा नंदिनी चुकून पार्थच्या रूममध्ये आलेली असते आणि नंदिनी सांगत आहे, की तिला पण खूप त्रास होत आहे वगैरे, वगैरे. तर पार्थ ते सगळं आठवत आहे आणि लगेच त्याच्या समोर एक गाडी येते. तो लगेच ब्रेक दाबतो, नाहीतर त्याचा तिथे ॲक्सिडेंट होणार असता. तर लगेच तो ब्रेक दाबतो आणि इथेच एपिसोड सुद्धा संपतो. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतो, की जेव्हा नंदिनी म्हणते, की आईने तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट दिलेले आहेत. मानिला ती गिफ्ट देते. वसू आत्याला ती गिफ्ट देते. परंतु वसू आत्याला खूप राग येतो आणि ती म्हणते, की "लाज वाटते का म्हणते तुला? तुझ्या जागी जर एखादी मुलगी असती, तर तिने आत्तापर्यंत जीव दिला असता. मेली असती आतापर्यंत. मरण पत्करलं असतं." तर नंदिनी वापस रडायला लागते. मानिनी वसू आत्याला ओरडते आणि काव्याला हे सहन नाही होत. काव्य समोर येते आणि काव्या म्हणते, की जर इथे ताईच्या जागी जर तुमची मुलगी असती, तर तुम्ही तिला पण हाच सल्ला दिला असता का? तिला पण जीव द्यायचा सल्ला दिला असता का? तर वसू आत्या म्हणते, "तोंड सांभाळून काव्या." तर काव्या पण बोलते, की "तुम्हीही तोंड सांभाळून बोला." तर आता इंटरेस्टिंग असणार आहे, की काव्य कसं वसू आत्याला जबाब देते आहे आणि कसं तिला लाईनवर आणणार आहे. कारण बहिणीचं इन्सल्ट तर कोणीच नाही सहन करू शकणार. त्यामुळे तुम्हाला आजच्या एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.